नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या हरभऱ्याची सुक्की भाजी। डब्यासाठी एकदम अशी झटपट तयार होणारी भाजी बनवणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर रेसिपीला सुरुवात करूया। चणे घेतले तर रात्रभर मी पाण्यात भिजवले। त्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया। 2 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला। पाणी टाकून आपण शिजवून घ्यायचं। तर याच्यामध्ये पाणी थोडंच टाकायचं, शिजल इतपतच टाकायचं, जास्त नाही, कारण आपण थोडीशी सुक्की भाजी बनवतोय त्यामुळे। याच्यामध्ये पाणी टाकून चण्याच्या वरती पाणी राहील इतपतच टाकायचं आणि शिजवून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे। शिजतानाच मीठ टाकायचं म्हणजे छान चव येते। आता झाकण लावून आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथं मी कांदा घेतला, एक टोमॅटो घेतला, तर ते बारीक कट करून घ्यायचे। हे आपले चणे पण शिजून झाले, एकदम फुटता या पद्धतीने शिजले पाहिजे। त्यानंतर आता आपण परतून घेऊया। चणे शिजल्यानंतर आपल्याला हे चणे एक साईडला काढून घ्यायचे, कारण आपण सुकी भाजी बनवतो। एका बाउलमध्ये वेगळे काढायचे, याच्यामध्ये पाणी नाही घ्यायचं आपल्याला। तर पाणी बाजूला करायचे आणि चणे बाजूला करायचे, त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकलं होतं। त्या पद्धतीने चणे बाजूला करायचे, पाणी बाजूला। ते पाणी नंतर तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता। त्यानंतर गॅसवरती मी कढई तापवायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले। तेल तापले की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं थोडंसं कढीपत्ता छान फुलला की याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे छान असं। कांदा परतत असताना याच्यामध्ये थोडं हिंग टाकायचं, हिंगाने चव छान येते। परतला की लगेच त्याच्यामध्ये बारीक कट केलेलं टोमॅटो टाकायचं। टोमॅटो पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं याच्यामध्ये। परतत असताना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। तर आपण चण्यामध्ये आधी मीठ टाकलं होतं शिजवताना, त्याच्यामुळे थोडंच टाकायचं। परतलं की याच्यामध्ये मसाले टाकायचे। तिथे मी अर्धा चम्मच गरम मसाला टाकते। त्यानंतर लाल तिखट टाकायचं याच्यामध्ये अर्धा चम्मच। त्यानंतर हळद टाकायची। तिथे मी जिरा पावडर टाकते थोडीशी, अर्धा चम्मच। हे सर्व एकत्र मिक्स करून परतून घ्यायचं। हे सर्व एकत्र परतलं की याच्यामध्ये आपण जे चणे शिजवले होते ते टाकून घ्यायचे। छान असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला, कारण चणे आपण शिजवून घेतले। त्याच्यात तुम्हाला ॲड करायचे बाजू मसाले तुम्ही टाकू शकता। आणि आता जास्त वेळ आपल्याला ठेवायची गरज नाही, झाकण ठेवून 2 ते 3 सेकंद आपल्याला परतून घ्यायची फक्त। छान अशी भाजी तयार होते। तर 2-3 सेकंद झाले, आपण पाहू शकतो। तर इथे आपली भाजी बनवून तयार झाली। एकदम छान अशी डब्यासाठी तुम्ही झटपट अशी भाजी बनवू शकता। या पद्धतीने नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।